नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांची अखेर माघार, उद्यापासून खुल्या पद्धतीने होणार लिलाव। पणन मंत्री सुभाष देशमुख यांची मध्यस्थी यशस्वी। महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचा 2 महिन्यात शोध लागला नाही तर त्यांना मृत घोषित करून मदत दिली जाणार। चंद्रकांत पाटील यांची घोषणा। गेल्या 4 दिवसात एकही मृतदेह सापडला नसल्यानं नातेवाईक मात्र अस्वस्थ। नांदेड महापालिकेच्या महासभेतच एमआयएमच्या नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न। विकास कामं होत नसल्याचा आरोप करत अंगावर ओतून घेतलं रॉकेल। राज्यभरात बरसणारा वरुण राजा खानदेशावर मात्र रुसलेलाच। पेरण्या झाल्या पण अजूनही पुरेसा पाऊस नसल्यानं बळीराजा चिंतेत। बुलढाण्यात शेतकऱ्यांचं खाली डोकं वर पाय आंदोलन। पीक विम्याच्या रकमेबाबत चेष्टा केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। अधिकारी मात्र गाढ झोपेतच। आणि श्रावणातल्या रानफुलांनी फुललं कास पठार। रानरंगांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची कास पठारावर गर्दी। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमधली पहिली बातमी आहे अर्थातच कांद्याची। एकीकडे कांद्याबाबत आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली तर दुसरीकडे सगळ्यात मोठा तिढा संपलेला आहे, कारण नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी अखेर माघार घेतली आहे। उद्यापासून नाशिक जिल्ह्यात जुन्या पद्धतीने कांदा लिलाव सुरू होणार आहेत। पिंपळगाव इथं झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पणन मंत्री सुभाष देशमुख यांची मध्यस्थी यशस्वी झाली आहे आणि आता उद्यापासून गोणी लिलाव जे आहेत, गोणी पद्धतीचे लिलाव जे आहेत ते बंद होणार आहेत। या गोणी लिलावाला शेतकऱ्यांचा खूप विरोध होत होता आणि आता आपल्या सोबत पणन मंत्री सुभाष देशमुख स्वतः आहेत। सुभाष देशमुख, एकतर पहिल्यांदा खूप अभिनंदन, कारण खूप महत्त्वाचा तिढा यामुळे सुटलेला आहे। काय नेमकं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं आणि कशावर ही सगळी तडजोड झाली आहे? मी प्रथम व्यापाऱ्याचं मनापासून राज्य सरकारच्या आणि शेतकऱ्याच्या वतीनं खूप आभार मानतो। काल आमची मीटिंग झाली होती। मीटिंग मध्ये त्यांना मी विनंती केली होती की काय करा, पण थोडंसं समजून घ्या। शेतकऱ्याच्या कांद्याच्या भावातून म्हणजे विक्रीतून आडत वजा जे करायचे ते रद्द करून आपण व्यापाऱ्याकडे घ्यावे असं विचार केला तसं, आणि त्याच्याप्रमाणे सुरू होतं। परंतु नाशिकच्या लोकांनी थोडंसं समजून गैरसमजुतीमध्ये थोडंसं झालं होतं, पण त्यांनी योग्यशीर निर्णय घेतलेला आहे। कालच्या आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। सरकार त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे भविष्यात। सुभाष देशमुख, एकीकडे खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी माघार घेतली। उद्यापासून खुल्या पद्धतीने लिलाव पण सुरू होतील, पण दिल्लीत जी बैठक झाली त्यामध्ये मात्र काही ठोस निर्णय झालेला नाहीये, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, ठोस असं नाही, ते म्हणजे नाफेडनी खरेदी करायचा कांदा जर तशी अडचण आली तर नाफेडनी खरेदी करायचा आणि त्यातलं जे काही खरेदी करायचं त्यात 50% राज्य सरकारने नुकसान आणि केंद्र सरकारने 50% नुकसान सहन करायचं असं एक ठरलं होतं, म्हणजे ठरलं होतं। पण आता त्याची काही गरजच राहिली नाही ना। आता जर संप मिटला तर काही गरज राहिली नाही। त्याच्यामुळे आता व्यापाऱ्याचंच मनापासून अभिनंदन करतो। त्याच्यामुळे ठोस निर्णय। आणि दुसरा असं मी आम्ही काल म्हणजे आज दुपारी विचार करत होतो, शेतकऱ्याच्या प्रति क्विंटलला विक्रीप्रमाणे काही अनुदान देता येते का, हा एक विचार आज आम्ही दुपारी केलेला होता। पण आता सुदैवाने हे झालेलं आहे। आता बघू आता परत काय करता। सुभाष देशमुख, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपण बघतोय शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण व्यापाऱ्यांनी माघार घेतलेली आहे। जे बंद पद्धतीचं गोणी लिलाव होते ते आता उद्यापासून बंद होणार आहे। 1.5 महिना झाला हे सगळे लिलाव बंद होते आणि कांदा सडायला लागला होता, पण आता उद्यापासून अखेर नाशिक मधले लासलगाव बाजारपेठ असेल किंवा मनमाडची जी बाजारपेठ असेल तिथे सगळीकडे कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत। पुढची बातमी आपण बघूयात महाडमधली। महाड दुर्घटनेचा आजचा 8वा दिवस आहे, पण आज एकही मृतदेह आज सुद्धा सापडलेला नाहीये। गेले 4 दिवस एकही मृतदेह सापडू शकलेला नाहीये। यामुळे बेपत्ता असल्याचे नातेवाईक मात्र साहजिकच अस्वस्थ झालेत। 2 महिन्यात जे मृतदेह सापडणार नाहीत त्यांना मृत घोषित करून कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे असं आज घोषित करण्यात आलंय। जे प्रवासी एसटी मध्ये नव्हते, म्हणजे जे एसटी मध्ये नोकरीला नव्हते, त्यांना फक्त 5 लाखांची मदत जाहीर झाली होती, पण आता मात्र त्यांना 10 लाखांची मदत मिळणार आहे। पण अजूनही शोध मोहीम मात्र थांबवण्यात आलेली नाहीये। या परिसरात मगरी भरपूर आहेत। एकूण या दुर्घटनेतल्या 42 प्रवाशांची यादी सरकारकडे आलेली आहे आणि या मगरींमुळे शोधकार्याला अडथळा होतोय असं आज चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय।
2 महिन्यामध्ये ज्या डेड बॉडी सापडणार नाहीत त्या मृत घोषित करून त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळेल. एसटी मध्ये जे होते त्यांना 10 लाखाची नुकसान भरपाई एसटीने घोषित केली, कारण ते एक स्वायत्त महामंडळ आहे. आणि सरकारने 4 लाखाचाच एक इश्यू पण केला की जो आपल्या NDRFच्या नॉर्ममध्ये आहे. आणि विधानसभेमध्ये घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची केली, म्हणजे मग तो 1 लाख ते मुख्यमंत्री निधी देणार होते. पण जे एसटी मध्ये नव्हते अशा प्रवाशांच्या नातेवाईकांचं म्हणणं पडलं की बाबा आम्हाला का 4 लाख 5 लाख. तोही निर्णय आज केला आम्ही की त्या एसटी मध्ये नव्हते अशांना सुद्धा 10 लाख मिळतील. राज्यातल्या वनजमिनींचा घोटाळा जो आहे तो सरकारनंच केलेला आहे. आधीच्या सरकारनं केला. गेल्या 25 वर्षात सरकारनं तब्बल 9,76,000 हेक्टर जमीन चक्क गायबच करून टाकली होती. केंद्र सरकारच्या स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमध्ये ही सगळी धक्कादायक बाब उघडकीला आली. आपण IBN लोकमतनं यावरच काही सवाल उपस्थित केलेत ते बघूयात. राज्यामध्ये 8 लाख हेक्टर वनजमीन महसूल अधिकाऱ्यांनी वाटप केली, तोपर्यंत आक्षेप का घेतला गेला नाही? केंद्र सरकारकडे स्टेट फॉरेस्ट अहवाल सादर झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय गप्प का राहिलंय? 14 एप्रिल 1976, 18 ऑगस्ट 2000, 27 सप्टेंबर 2000 आणि 9 ऑक्टोबर 2007 ला जमीन ताब्यात घेण्यासाठी महसूल विभागाला पत्र देण्यात आलं, पण कारवाई का करण्यात आली नाही? राज्यात फक्त 21% वन शिल्लक आहे. मग वन धोरणानुसार 33% वन निर्माण कसं करणार? आणि 33% वनांचं जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर वनजमिनी आणणार कुठून, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. वनजमिनी लाटणाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि वनजमिनी कुणी लाटल्या याची श्वेतपत्रिका राज्य सरकार काढणार का? हे सगळे महत्त्वाचे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मी आजच ते वाचलं. मला खूपशा गोष्टी तुमच्याकडूनच कळतात, मी त्याची नीट माहिती घेतो. पण 75 पासूनचा विषय सुरू आहे आणि 75 पासून अनेक वेळा असे आदेश निघाले. मग आता नेमकं काय करायचं? बरं, शेवटी ताटात वाटीतच आहे. पण विभागाकडे महसूल विभागाकडे, पण खूप मोठा पॉलिसी डिसिजन असल्यामुळे जरा मला बघायला लागतं. नांदेडची बातमी आहे. नांदेड महानगरपालिकेच्या महासभेत चांगलाच गोंधळ झालाय. विकास कामं होत नसल्याच्या आरोपावरून MIMच्या नगरसेवकांना आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. प्रभागांमध्ये विकास कामं होत नसल्याचा या नगरसेवकांचा आरोप आहे. पाठपुरावा करूनही कामं होत नाहीत, त्यामुळे महापौरांना या नगरसेवकांनी जाब विचारला. MIMचा सातत्यानं हा पाठपुरावा सुरू होता, पण या मागणीकडे सत्ताधारी आणि अधिकारी लक्षच देत नव्हते. पालिकेच्या सभेत याच कामांच्या प्रश्नावरून MIMच्या नगरसेवकांनी महापौरांना हा जाब विचारला, पण महापौरांनी समाधानकारक उत्तरच दिलं नाही. त्यामुळे MIMचे नगरसेवक हबीब बागवान संतप्त झाले आणि त्यांच्या जवळच्या बाटलीतनं त्यांनी रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हबीब बागवान यांच्या पत्नी नगरसेविका असलेल्या आसिया बेगम आणि MIMच्या आणखीन एक नगरसेविका बिपाशा बेगम यांनी सुद्धा स्वतःवर रॉकेल ओतून घेतलं. पण MIMच्या इतर नगरसेवकांनी त्यांना वेळीच पकडलं आणि हा सगळा प्रकार तिथेच रोखला. कारपोरेटर्स को ये इंतहाई इकदाम उठाना पड़ा कि अपने इलाके की डेवलपमेंट के लिए उनको अपनी जान से भी मतलब हाथ धोने के लिए मतलब कोशिश करनी पड़ी. ये हमारे लिए, प्रशासन के लिए शर्म की बात है. प्रशासन आज तक भी जागा हुआ नहीं है. हमने कई बार लेटर दिए, कमिश्नर से डिमांड की, यहाँ के MLA से डिमांड की, हर से डिमांड की, लेकिन आज तक उस एरिया के कामों को चालू करने की तरफ कोई कदम नहीं उठाए गए. आणि यानंतर पण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. अवघ्या राज्यावर बरसणाऱ्या पावसानं खानदेशाकडे मात्र पाठ फिरवली आहे. धुळे जिल्ह्यात तर सरासरी इतका सुद्धा पाऊस पडला नाहीये. जिल्हा प्रशासनाचे दररोजचे अतिवृष्टी इशारे जे आहेत ते सुद्धा आता खानदेशामध्ये विनोदाचा विषय ठरत आहेत. सगळ्या नद्या सुद्धा अजून कोरड्या आहेत आणि भूजल पातळी सुद्धा वाढलेली नाहीये. पाहूया एक रिपोर्ट. राज्यात सगळीकडे पाऊस धो धो बरसतो, पण खानदेशात मात्र अजूनही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. धुळे जिल्ह्यात पेरण्या तर झाल्यात, पण अजून तरी फक्त हे उगवलेलं तग धरू शकतं इतकाच पाऊस आहे. धुळे जिल्ह्यात तर पावसानं सरासरीही गाठलेली नाही. जमिनीत वरच्यावर ओल टिकेल इतकाच पाऊस झाला, त्यामुळे भूजल पातळीही वाढलेली नाही.
विहिरी अजूनही तळ गाठून आहेत. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मशागतही सुरू आहे. मात्र नदी नाले दुथडी भरणारा पाऊस मात्र अजूनही खानदेशात फिरकलाच नाही. धुळे जिल्ह्याच्या जून महिन्यात 117 मिलीमीटरच्या सरासरीच्या तुलनेमध्ये 101 मिलीमीटर पाऊस झाला. तो 86% पाऊस झाला. तर जुलै महिन्यामध्ये 169 मिलीमीटरच्या तुलनेमध्ये 125 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजे तो 74% पाऊस झालेला आहे. आणि दोन्ही महिने मिळून जिल्ह्यामध्ये 12 दिवस पाऊस झालेला आहे. आज रोजी जिल्ह्यामध्ये साधारणतः 41% पाऊस झालेला आहे. खानदेशातल्या पावसाच्या आकडेवारी पाहिली तर धुळे जिल्ह्यामध्ये सरासरी पाऊस आहे 677 मिलीमीटर, पण आतापर्यंतचा पाऊस आहे 238 मिलीमीटर, म्हणजे 41%. नंदुरबार जिल्ह्यात सरासरी पावसाची आहे 835 मिलीमीटर, आतापर्यंतचा पाऊस झालाय 337 मिलीमीटर, अर्थात 44%. जळगाव जिल्ह्यात 663 मिलीमीटर पावसाची सरासरी आहे, पण आतापर्यंत 377 मिलीमीटर म्हणजे 57% पाऊस झाला. दररोज आकाशात पावसाच्या ढगांची होणारी गर्दी, प्रचंड उकाडा, दररोज मुसळधार पाऊस पडेल असंच वातावरण तर धुळ्यात होतं, पण फक्त रिमझिम सरींपलीकडे पाऊस पडतच नाही. त्यातल्या त्यात दिलासा इतकाच की पिकं सध्या तरी हिरवीगार दिसतात. जिल्हा प्रशासनाच्या दररोजच्या अतिवृष्टीचा इशाऱ्याचं तर ग्रामीण भागातलं गांभीर्यच संपलंय. 2-4 वर्षापासून पाऊस नाही होता. यंदा बरा आहे. ते पाऊस पण उशिरा झाला आहे म्हणून लेट पेरण्या झाल्या आमच्या. आता बरं आहे पण ढोरांना पाणी वगैरे नाही आहे. यावर्षी पाऊस चांगला सांगत होते, पण आता काय शेतीसाठी थोडाफारच येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो, पण प्यायच्या पाणीचा हाल होत आहे. यावर्षी पाऊस बरा आहे बुवा. तर आम्ही 2 वर्षापासून दुष्काळ पडत होता, पण आता यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे आता बरं आहे बुवा. आम्ही मूग वगैरे लावलंय तरी मनासारखा पाऊस नाही बुवा आमच्याकडे. खानदेशात पर्जन्य राजा अजूनही रुसून आहे. नुसतं दर्शन देऊन तो गायब झालाय. आता अंत न पाहता लवकर धो धो बरस रे बाबा अशीच साद आता खानदेशातला बळीराजा पावसाला घालतोय. दीपक बोरसे, IBN लोकमत, धुळे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याची मिळालेली अत्यल्प मदत ही चेष्टा आहे असं म्हणत हे शेतकरी आक्रमक झालेत आणि त्यामुळे आपच्या भाऊराव मुरे यांनी नांदुरा तहसील कार्यालयासमोर खाली डोकं वर पाय असं हे आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले. सोयाबीन पीक विमा म्हणून या तालुक्यामध्ये फक्त 28 रुपये शेतकऱ्यांना मिळालेत आणि त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आलं. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे पुन्हा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे साहजिकच पर्यटनाची सध्या सगळ्यांनाच ओढ लागली आणि सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातल्या आडगावात सध्या पर्यटकांची गर्दी होतीये. कारण प्राचीन काळापासून इथे मधुदेवीचे तर मंदिर आहेच आहे, पण त्याचबरोबर या मंदिराशेजारचा उंच पर्वतावरून कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करतोय. एकच नदी इथे 7 वेळा रस्त्यात आडवी येते. सातपुड्याच्या एका पुड्यामध्ये हे ठिकाण असल्यानं इथं घनदाट जंगल सुद्धा आहे. सध्या पावसाळ्यात तर इथलं निसर्ग सौंदर्य बहरून आलंय. साताऱ्याचं कास पठार सध्या रंगीबेरंगी फुलांनी फुलून गेले. श्रावणात फुलणाऱ्या या रानफुलांचं सौंदर्य लुटायला कास पठारावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. आपणही जाऊयात या कास पठारावर. वाऱ्याची झुळूक आणि त्यावर डोलणारी रंगीबेरंगी फुलं आणि धुंद धुकं, हे आल्हाददायक चित्र आहे साताऱ्यातल्या कास पठारावरचं. श्रावणाच्या पावलांनी इथल्या रंगीबेरंगी फुलांना बहर येतो आणि सारं पठार रंगून जातं सौंदर्याची उधळण करणाऱ्या रानरंगांनी. कास पठारावर एकदा का पर्यटक आले की मग सुरू होते त्यांची धमाल. पठारावरचा फेरफटका, फुलांची पाहणी आणि मग फोटो सेशन.
श्रावणात कास पठार रानफुलांनीही फुलतं आणि पर्यटकांनीही. राज्यभरातून पर्यटक कास पठारावर या रानरंगांची मजा लुटण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षी एका दिवसात तब्बल 15,000 पर्यटकांनी इथे भेट दिली. मात्र आता वन विभागानं खबरदारी घेतलीय. दिवसाकाठी फक्त 3,000 पर्यटकांना हा आनंद लुटता येणार आहे आणि तोही पूर्व नोंदणी करून. दर दिवसाला एक 3,000 पर्यंतचा आकडा निश्चित केलेला आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये आम्ही 4 स्लॉट केलेले आहे. सकाळी 7 ते 10, 10 ते 1, 1 ते 4 आणि संध्याकाळी 4 ते 7 अशा या 4 टप्प्यामध्ये 3-3 तासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये 750 पर्यटक आम्ही अलाउ करू. कास पठाराचा हा नैसर्गिक ठेवा असाच फुलत ठेवणंही आपल्याच हातात आहे. त्यामुळे सहलीचा आनंद लुटा, मात्र निसर्गाला हानी होणार नाही याची काळजीही घ्या. साताऱ्याहून तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. यानंतर आपण गावाकडच्या बातमीमध्ये इथेच थांबतोय, पण जाता जाता नजर टाकूयात आतापर्यंतच्या हेडलाईन्सवर. नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांची अखेर माघार. उद्यापासून खुल्या पद्धतीनं होणार लिलाव. पणन मंत्री सुभाष देशमुख यांची मध्यस्थी यशस्वी. महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचा 2 महिन्यात शोध लागला नाही तर त्यांना मृत घोषित करून मदत दिली जाणार. चंद्रकांत पाटील यांची घोषणा. गेल्या 4 दिवसात एकही मृतदेह सापडला नसल्यानं नातेवाईक मात्र अस्वस्थ. आणि नांदेड महापालिकेच्या महासभेतच MIMच्या नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. विकास कामं होत नसल्याचा आरोप करत अंगावर ओतून घेतलं रॉकेट.